मी धनसिंह सूर्यवंशी अखिल भारत हिंदू महासभेचा प्रदेश संघटन मंत्री आहे। आज या ठिकाणी देवमूर्तीमध्ये जालना शहराच्या लगत असलेल्या देवमूर्तीमध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जे जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना कवडी मोल भाव दिला जात आहे। या ठिकाणी जी सुंदर अशी जिल्ह्यातील अशी गौशाळा आहे ती सुद्धा येणाऱ्या काळात उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। अधिकारी प्रशासनातील अधिकारी मुजोरी करत आहेत, अन्नदाता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत। ज्या ठिकाणी कोटीचा भाव आहे त्या ठिकाणी लाखो रुपये देऊन फक्त अन्नदाता शेतकऱ्याची थट्टा केले जात आहे, त्यांची बोळवण केले जात आहे। याच्या निषेधार्थ या ठिकाणी जे आदरणीय ज्येष्ठ आमचे दिलीपजी राठी साहेब सामाजिक क्षेत्रातील त्यांचं फार मोठं योगदान आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण जे पीडित शेतकरी आहेत ते या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर आत्मदहनाची वेळ आलेली आहे। ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे। या शासन आणि प्रशासनाला आम्ही धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये हिंदू महासभा सुद्धा या शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांसोबत आम्ही आहोत। या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी मी संघटन मंत्री या नात्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। नमस्कार, माझं नाव दीपक राजेभाऊ दवंडे आहे। मी मूळ डांबरी या गावचा आहे। माझी सारवडी नेर या शिवारामध्ये 40 आर क्षेत्र असलेली जमीन आहे, ती जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये बाधित होत आहे। त्याचा सर्वात पहिले महाविजाची नोटीस आम्हाला आली, त्यामध्ये फक्त क्षेत्र आणि रक्कम एवढाच उल्लेख होता। तर मग ती नोटीस घेऊन आम्ही SDM कार्यालय भूसंपादन अधिकारी जे आहेत जालन्याचे त्यांच्याकडे गेलो, तर त्यांनी कुठलीही शहानिशा न करता फक्त महाविजाची नोटीस आली ती तुम्ही आम्हाला संमती देऊन टाका आणि तुमच्या जमीन अधिग्रहण करणार आहोत एवढंच सांगितलं। तर याच्यावरती आम्ही भूसंपादन अधिकाऱ्यांना असं सांगितलं की बाबा तुम्ही जी नोटीस दिली तिचं म्हणजे कुठल्या कायद्यानुसार दिली, त्याचं मूल्यांकन कसं काढलं, तर याची कुठली माहिती त्यांनी आम्हाला दिली नाही। आणि फक्त जास्त शेतकरी आम्ही घेऊन त्यांच्याकडे गेलो तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की आमच्या लॅपटॉपमध्ये फक्त माहिती बघा आणि त्याच्यानुसार हे करा। तर ही खूप चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया पुढे म्हणजे चालू ठेवली जात आहे सरकारकडून आणि कुठली परिपूर्ण माहिती आम्हा शेतकऱ्यांना मिळत नाही। यामुळं या गोष्टीचा मी निषेध करतो आणि जे गोशाळेचे पालक आहेत आपले दिलीपजी राठी सर यांनी जे जालना नांदेड समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या वतीनं जे आत्मदहनाचा इशारा दिला आणि जे धरणे आंदोलन दिलं आहे मी शेतकरी या नात्यानं पाठिंबा देत आहे। जमिनीचं जे मूल्यांकन काढले ते 2 लाख काढलेले 2 लाख एकरीनं आणि त्याचे 5 पट म्हणजे 10 लाख रुपये असे आलेले। त्याच्यामध्ये आमचं बाजारभाव चालू बाजारभाव जास्तीच आहे। आता नेरशेवली हा जो रोड आहे त्याच्यामध्ये 42 लाखांनी 2016ला रजिस्ट्री झालेली आहे, तर ती रजिस्ट्री सुद्धा ते ग्राह्य धरत नाहीत। तर ही पण आमची एक सर्वात मोठी म्हणजे पिळवणूक होत आहे सरकारकडून।